ग्रामदेवता या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या ऐतिहासिक वारसा आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेशच्या सीमारेषेवरती असलेल्या या तालुक्याचं ग्रामदैवत ते श्री खंडोबा। खंडोबा रायाच्या कृपेनं आपली भरभराट होते अशी इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे। चला तर आज दर्शन घेऊयात लोह्याच्या श्री खंडोबा रायाचं। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे खंडोबा। माळेगावला असलेला हा खंडोबा नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। नांदेड लातूर जिल्ह्याची सीमा असलेल्या या माळेगावमध्ये सुमारे 300 वर्षांपासून खंडोबाचं वास्तव्य आहे। हा खंडोबा भाविकांचं संकट दूर करतो अशी समजूत आहे। त्यातूनच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख इथं प्रत्येक वर्षी आवर्जून हजेरी लावत होते। विलासरावांचं कुलदैवतही हाच खंडोबा राया असल्यानं आता त्यांची तिसरी पिढी इथे हजेरी लावते। यात्रेच्या काळात इथं उंदीर ते उंट अशा सर्व प्राण्यांची विक्री होते। संपूर्ण दक्षिण भारतामध्ये इथं सर्वात मोठी यात्रा भरते। खंडेरायाच्या दर्शनाचा अनुभव आणि प्रचिती जशी जशी येते तशी इथल्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते। सुमारे 300 वर्षांपूर्वी एक तांदूळ व्यापारी या माळेगावमध्ये तांदूळाचा व्यापार करण्यासाठी आला होता। पूर्वी दळणवळणाची प्रगत साधनं नसल्यानं एखाद्या गावामध्ये आल्यावर किमान 4-5 दिवस मुक्काम होतच असे। अशाच मुक्कामात त्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात महादेव प्रगटले आणि आपण खंडोबाच्या रूपामध्ये माळेगावमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं। माळेगावमध्ये जो कुणी भक्त अन्नदान करेल त्याच्या घरी भरभराट होईल असा दृष्टांत दिला। व्यापारी झोपेतून जागा झाला आणि त्याला तिथे एक शिवलिंग दिसलं। त्या शिवलिंगावर मल्हारी म्हाळसाकांताची प्रतिमा दिसली। अशा पद्धतीचं हे राज्यातील एकमेव मंदिर आहे। त्यानंतर एका चबुतऱ्यावरती या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली। अलीकडच्या काळामध्ये माळेगावला मंदिर बांधण्यात आलं आणि खंडोबाची मूर्ती चबुतऱ्यावरून मंदिरामध्ये विराजमान झाली। असं पूर्ण महाराष्ट्रातलं हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी खाली शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती मल्हारी म्हाळसाकांताची मूर्ती। आणि त्यावेळेसपासून 350 वर्षापासून साधारणतः आज या ठिकाणी यात्रा भरते आणि खंडोबा लोकांच्या ह्याला नवसाला पावतो। त्यानंतर जागृत देवस्थान आहे। लोकांच्या सर्व काही ज्या काही मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात। प्रत्येक चंपाषष्ठीला इथं खंडोबाची पालखी निघते। ही पालखी गावाला 3 प्रदक्षिणा घालते। चंपाषष्ठीच्या 5 दिवस अगोदर खंडोबाचे घाट बसवले जातात। समाप्तीला उत्सव असतो। चंपाषष्ठीलाच खंडेरायाचं लग्न झाल्यानं हा उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा होतो। मार्गशीर्ष महिन्यातील वद्य चतुर्दशीला इथं मोठी जत्रा भरते। या दिवशी खंडेरायाची मिरवणूक निघते। देवाचे मानकरी देवाला पालखीमध्ये बसवतात आणि मग गाव प्रदक्षिणा घातली जाते। खंडेरायाला प्रसन्न करण्यासाठी खोबरं आणि भंडारा उधळण्याची पद्धत आहे। माळेगावच्या यात्रेत 3 दिवसात 300 क्विंटल खोबऱ्याची इथं उधळण होते तर 100 क्विंटल हळदीची अर्थात भंडाऱ्याची उधळण होते। 3-4 उत्सव महत्त्वाचे आहेत। त्याच्यामधले 2 प्रमुख उत्सव जे आहेत, दर चंपाषष्ठीला जे आहेत ते खंडोबा देवतेची पालखी निघते आणि माळेगावचा जो परिसर आहे त्याच्यासोबत 3 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि प्रदक्षिणा घालून चंपाषष्ठीच्या उत्सवाची सांगता होते। आणि चंपाषष्ठीच्या अगोदर देवाचे 5 दिवस घट बसतात आणि 5व्या दिवशी उत्सव असतो। रविवार हा खंडोबाचा वार म्हणून ओळखला जातो। त्यामुळे रविवारी पंचक्रोशीतील अनेक भाविक इथं दर्शनासाठी येतात। शिवाय सोमवती अमावस्येला सुद्धा इथं गर्दी असते। माळेगाव म्हणजे हे
खंडोबाचं अवतार असलेलं मंदिर आहे, फार प्राचीन आहे आणि निसर्गरम्य देवखा चांगला आहे तिथलचा आणि ते नवसाला पावतो. त्यासाठी आम्ही दरवर्षी आवर्जून जातो. किती वर्षापासून जातं माळेगावला? 7-8 वर्षापासून जातो. एक प्रकारचा आनंद वाटतो, निसर्गाने देखावा आहे आणि त्याच्यामुळं व्यवस्थित वाटते, आम्हाला आनंद वाटतो त्या ठिकाणी गेला. त्यासाठी दरवर्षी जातो आम्ही. केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातले भाविकही खंडोबाच्या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. सर्वांनाच पावणारं आणि त्यांच्यावरती कृपाछत्र धरणारं हे ग्रामदैवत सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. योगेश लाटखरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नांदेड.